नमस्कार. कामिनीची जेवणाची थाळी या चॅनलवरती आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत. आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे उपम्याची रेसिपी. उपमा हा असा पदार्थ आहे जो नाश्त्यासाठी सगळ्यांच्या घरी हप्त्यातून 2 ते 3 वेळा नक्कीच बनतो. हा नाश्ता हेल्दी असून सकाळच्या घाईत झटपट बनणारा देखील आहे. तर हा उपमा कसा बनवायचा, चला रेसिपीकडे वळूयात. तर यासाठी मी कांदा, बीन्स, वाटाणे, गाजर, हिरवी मिरची, अद्रक, कढीपत्ता, कोथिंबीर आणि लिंबू हे पदार्थ घेतलेले आहे. वाटाणे आणि बीन्स तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकतात. तर आज उपमा करण्यासाठी मी इथं बारीक रवा वापरलेला आहे. तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही जाड रवा देखील घेऊ शकतात. सगळ्यात अगोदर गॅसवर कढई ठेवून कढई तापली की त्यात 1 चमचा तूप घालून आपण त्यात रवा भाजून घेऊयात. या ठिकाणी मी 1 कप रवा वापरलेला आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार गरजेनुसार कमी अधिक करू शकतात. आपल्याला रवा तुपात खमंग असा भाजून घ्यायचा आहे. त्याचा सुवास दरवळेल इतपत आपल्याला त्याला भाजून घ्यायचा आहे, पण आपल्याला त्याला चॉकलेटी होऊ द्यायचा नाही. हे पहा, या ठिकाणी रवा चांगल्यारीत्या भाजला गेलेला आहे. त्याला आपण एका ताटलीत काढून घेऊयात. लगेचच आपण पुढील कृती करूया. या ठिकाणी मी सारख्याच कढईत 1 चमचा तेल घेतलेले आहे. त्यात 2 ते 4 काजू आणि मूठभर शेंगदाणे घालून त्यांना आपण खरपूस तळून घेऊयात. तुम्हाला आवडत असल्यास शेंगदाणे आणि काजूचे प्रमाण तुम्ही कमी अधिक करू शकतात. शेंगदाणे आणि काजू व्यवस्थित तळले गेलेले आहेत. आपण त्यांना काढून घेऊयात. उरलेल्या तेलातच आपण पुढील कृती करूया. त्यासाठी मी तेलामध्ये 1 चमचा मोहरी, 1 चमचा उडदाची डाळ आणि अर्धा चमचे जिरे टाकले आहे. मोहरी आणि जिरे आपल्याला व्यवस्थित तळून घ्यायचे आहे. मोहरी आणि जिरे तळकले की लगेचच त्याच्यात आपण कढीपत्ता टाकूयात. कढीपत्ता देखील तळला गेला की त्यात कापलेली हिरवी मिरची टाकून आपल्याला ते तेलात 1 मिनिट परतवून घ्यायचे आहे. मिरची परतवली गेली की आपण त्याच्यात लगेचच 1 मोठा चिरलेला कांदा आणि वाटाणे टाकून त्यांना देखील परतवून घेऊ. या ठिकाणी मी वाटाणे अगोदर यासाठी टाकते आहे की हे वाटाणे कच्चे आहे. तुम्ही जर अगोदरच वाफवलेले वाटाणे वापरणार असाल तर ते आपण नंतर टाकू शकतात. कांदा आणि वाटाणे आपल्याला व्यवस्थित परतवून घ्यायचे आहे. कांदे आणि वाटाणे व्यवस्थित परतवले गेले की त्यात गाजर आणि बीन्स टाकून आपण अद्रक खिसून घेऊयात. या ठिकाणी मी अर्धा इंच अद्रक खिसून घेत आहे. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही या ठिकाणी लसूण देखील टाकू शकतात. हे जिन्नस आपल्याला 1 ते 2 मिनिटं तेलामध्ये व्यवस्थित परतवून घ्यायचे आहे. ते परतवले गेले की त्यात 1 कप रव्यासाठी मी 2.5 कप पाणी वापरत आहे. पाणी टाकले गेले की त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकून आपण पाण्याला चांगली उकळी काढून घेऊयात. या ठिकाणी मी सुमारे 2 ते 3 मिनिटं पाण्याला व्यवस्थित उकळी काढून घेतलेली आहे. उकळी आल्यानंतर आपण भाजलेला रवा थोडा थोडा टाकत आणि चमच्याच्या साहाय्याने एकत्रित करत त्याचा उपमा तयार करून घेऊयात. या ठिकाणी आपल्याला ही कृती झटपट करायची आहे, जेणेकरून रव्याच्या गुठळ्या पडणार नाहीत. परंतु दक्षतेसाठी आपल्याला चमच्याच्या साहाय्याने रवा लगेचच एकत्रित करायचा आहे. रवा व्यवस्थित पाण्यात एकत्रित झाल्यानंतर आपण त्याला वाफेवर 2 ते 3 मिनिटं शिजवून घ्यायचे आहे. या कारणाने उपमा आपला व्यवस्थित वाफवला जाईल आणि स्वादिष्ट लागेल. 2 ते 3 मिनिटं झालेली असून आपला उपमा तयार आहे. वाफवून झाल्यानंतर त्याला पुन्हा एकदा एकजीव करून घ्या. एकजीव केला गेल्यानंतर या ठिकाणी मी अर्धा लिंबू पिळून घेतलेला आहे. लिंबू टाकून झाल्यानंतर आपण त्यात तळलेले काजू आणि शेंगदाणे टाकून देणार आहोत आणि त्यानंतर
मस्त अशी हिरवीगार कोथिंबीर टाकून पदार्थ पूर्ण करून घेऊयात. हा उपमा गरमागरम लगेच सर्व करा आणि आपल्या नाश्त्याचा आस्वाद घ्या. तर तुम्ही देखील ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि कॉमेंट बॉक्समध्ये मला कळवा की ती तुम्हाला कशी वाटली. अशाच पद्धतीच्या रेसिपी पाहण्यासाठी कामिनीची जेवणाची थाळी या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. तसेच शेजारील बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून नवीन आलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात अगोदर मिळेल. तर भेटूया नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.